आजच्या सभेचे आपले अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय रमेशजी तेलीथाजी, आपले प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊजी पटोले, आपले विरोधी पक्षनेते ज्यांची तोप आत्ताच कडाडली असे विजय वडेट्टीवारजी, आपल्या महाराष्ट्रातला नवीन दो हंसों का जोड़ा अमित भैया आणि धीरज देशमुख, माननीय मधुकराजी चव्हाण साहेब, आझादजी मिर्झा, वैजनाथजी शिंदे, त्र्यंबकजी भिसे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊजी, अध्यक्ष श्री शैल्य उटगे, किरणजी जाधव, आपले खासदार ज्यांचा सन्मान आपण इथे केला असे माननीय वसंतरावजी चव्हाण, माननीय खासदार शिवाजीराव काळगे, माननीय खासदार डॉक्टर कल्याणजी काळे, उपस्थित असलेली सर्व व्यासपीठावरील पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, आज सुरुवात होते आहे लातूर पासून काँग्रेसच्या प्रचाराला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। माननीय आपले प्रभारी चैनी थालाजी यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय नानाभाऊजी पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आणि आम्ही सर्वजण एकत्र पद्धतीने महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात आज आपल्यापासून करतो आहोत। आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन हीच सुरुवात करतो आहोत। खरं जे लातूरमध्ये सुरुवात करायचं याचं कारण आहे, जशी ही भूमी आई तुळजाभवानीची आहे तसा आम्हाला अभिमान वाटत असतो की ही भूमी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आहे, आदरणीय निलंगे साहेबांची ही भूमी आहे। ज्यांच्या जीवनापासून स्फूर्ती घ्यावी, ज्यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी, काँग्रेसच्या विचाराची प्रचाराची सुरुवात इथे करावी असं कोणालाही वाटून जाणं अत्यंत साहजिक आहे। लोकसभेचा प्रचार चालू होता आणि त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा एक व्हिडिओ फिरत होता। ते म्हणत होते, कोणी काँग्रेस संपवायची ठरली तरी संपू शकत नाही, कारण काँग्रेस हा जनसामान्याचा विचार आहे। सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ होता, तुमच्या सुद्धा मोबाईलमध्ये तो विचार असेल। म्हणजे साहेब गेले पण आजही त्यांचा प्रचार काँग्रेस करता प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आपलं अभिनंदन याकरता करायचंय खरं म्हणजे अमित भैया, धीरज भैया आणि तुमचे सगळे सहकारी यांनी एक नवा इतिहास केला। खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लढवली आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्या पद्धतीनं अत्यंत सुंदर पद्धतीने लढवली। एक विश्वास आम्हाला दिला होता तुम्ही की तुम्ही प्रचाराला या, परंतु आम्ही निवडणूक जिंकून दाखवतो, खासदार काँग्रेस पक्षाला देतो, हा जो विश्वास तुम्ही दिला होता तो सार्थ केला। खऱ्या अर्थाने आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना, निलंगेकर साहेबांना तुमचा अभिमान वाटावा असं काम तुम्ही केलं असं मी या निमित्तानं म्हणेल। या निमित्तानं तुमचं अभिनंदन करतोय, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतोय आणि तुमच्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करतो की ती भक्कमपणे काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिलेली आहे। त्यांचं सुद्धा अभिनंदन करण्याचा आजचा दिवस आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। मराठवाड्यामध्ये सुद्धा त्या जनतेचं अभिनंदन या निमित्तानं करायचंय। आज नांदेडची स्थिती अशी होती, बडे बडे म्हणणारे नेते काँग्रेस सोडून गेले, अचानक सोडून गेले। आदल्या दिवशी 4 वाजता मला सांगितलं उद्या 11 वाजता बैठक करू म्हणे, कसं नियोजन करायचं काँग्रेसचं। 11 वाजता मी पाहतोय चॅनलवर अध्यक्ष गेले राजीनामा घेऊन। अचानक पद्धतीने असं झालं, एक आघात झाल्यासारखं आम्हाला वाटलं। पण तुम्ही किती मोठे असले तर ज्यावेळेस जनता साथ असते, जनता बरोबर असते, त्यावेळेस कुणी मोठा नसतो, जनतेपेक्षा कुणी मोठा नाही। जे ही काँग्रेस मोठी आहे, जनता मोठी आहे, सिद्ध करण्याचं काम या जनतेनं, नांदेडच्या जनतेनं केलं।
आणि वसंतराव चव्हाणांसारखा एक सच्चा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम नांदेडमध्ये झालं. जनता बरोबर असल्यावर काय होऊ शकतं याचं उदाहरण महाराष्ट्रानं संपूर्णपणे दाखवून दिलं की काँग्रेस जनतेच्या पाठीशी आहे. कुणी गेला म्हणून काही बिघडत नाही, तो किती मोठं नाव असू त्यांचं. आपण पाहिलं जालन्यामध्ये सुद्धा डॉक्टर कल्याण काळे एक कार्यकर्ता, मनापासून काम करणारा, त्यांनी धाडस केलं. नाही सगळे म्हणतो आग्रह झाला आणि उभे राहिले. जनतेने त्यांना साथ दिली. आज खासदार म्हणून ते जात आहेत आणि लोकसभेमध्ये आपलं नाव ते रोशन केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगेल, हे जे वातावरण निर्माण झालेलं आहे लोकसभेचं ते महाराष्ट्रात झालेलं आहे. मराठवाड्यानं त्याच्यावरचं मानाचा तुरा लावला आहे. मी तुम्हाला एकच विनंती करेल या निमित्तानं की विधानसभा सुद्धा अशी झाली पाहिजे की मराठवाड्यातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. मला माहिती इथं उमेदवारांची संख्या खूप मोठी आहे, कारण इच्छुक कार्यकर्त्यांची मोठी फळी आपल्याकडे आहे. तोलामोलाचे कार्यकर्ते आहेत. शेवटी संधी एक विधानसभा म्हणलं तर जी वाट्याला येणार, त्यामध्ये एक विधानसभा म्हणलं तर एकालाच संधी मिळणार. हे जरी खरं असलं तरी तो काँग्रेसचा उमेदवार आहे म्हणून त्या भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी ही तुम्ही घ्या. अमित भैया, इथं जे सांगितलं हे खरं आहे. जे सांगितलं इथे माननीय बंटी पाटलांनी की तुमची जबाबदारी केवळ असं समजू नका की लातूर जिल्ह्याची आहे. अमित भैया, तुमची जबाबदारी लातूर जिल्ह्याची नाही, आता तुम्हाला जबाबदारी मराठवाड्याची घ्यायची आहे आणि तुम्हाला महाराष्ट्रातही जायचं आहे. कारण अमित भैया बोलतात, अमित भैया बोलला का लोकांना साहेबांची आठवण येते. आता किती भाग्यवान माणसं आहे तुम्ही, खरं सांगतो. जेव्हा सभा बोलावली तर 1500 माणसं किंवा अमित भैया येत आहेत, त्यांचं भाषण ऐकायचं म्हणून येतात. पुन्हा एकदा साहेबांना ऐकायला मिळावं म्हणून येतात. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला एवढं जर भाग्य आपलं असेल, एवढा वारसा असेल, तर त्या वारशाचा उपयोग करण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्या विसरू चालणार नाही. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जावं लागेल, फिरावं लागेल. आणि आमचा धीरज भैया आणि त्यांचे आपले सगळे कार्यकर्ते हे लातूर सांभाळायला भक्कम आहेत. ती काळजी करण्याचं काही तुम्ही काम नाही, जिल्हा पूर्ण सांभाळतील याची खात्री आम्हा सगळ्यांना आहे. आपण पाहिलं मोठं यश आपण मिळवलं. आपण विधानसभेला यश आता पाहतोय, याला कारण सुद्धा आहे. आपण का गेलो काँग्रेसच्या पाठीशी? काँग्रेसचा विचार हा सच्चा विचार आहे. देशामध्ये जी अहंकारी सत्ता निर्माण झाली होती भारतीय जनता पक्षाची, अहंकार होता, गर्व होता, एक दर्प आलेला होता त्यांच्या सत्तेचा. ज्या पद्धतीने ते सत्ता राबवित होते त्यामध्ये कुठेतरी राज्यघटना मोडली जाते, ही भावना सर्वसामान्य जनतेची झाली होती की यांना आपली राज्यघटना ठेवायची नाही. आणि अजूनही त्यांचा तो अजेंडा आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. अजूनही त्यांचा अजेंडा आहे की राज्यघटना नाही, त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांना राज्यघटना मान्य नाही. हे जनतेच्या लक्षात आल्यानंतर जागा दाखवायचं काम हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं केलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम झालेलं आहे. आपल्याला विधानसभेच्या निमित्तानं आता ज्यावेळेस सामोरं जातोय, हे सरकार बनलं कसं? आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी फार सुंदर शब्दात सांगितलं की आदल्या दिवशी 30,000 कोटीचा आरोप भोपाळच्या सभेमध्ये पंतप्रधान करतात, दुसऱ्या दिवशी मात्र तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात देतात आणि तू खाय आणि वर आम्हाला पाठव. आणि त्याचबरोबर पहिलं जे बनलं ना ते खोके घेऊन बनलं. 50 खोके विसरायचं नाही. या सरकारचा जो पाया आहे ना, तो पायाच भ्रष्ट आहे. तुम्हाला सांगतो, भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं सरकार म्हणजे आताचं महायुतीचं सरकार, हे लक्षात ठेवा. आज यादी करायची ठरली की कोणाच्या चौकशा चालू होत्या ईडीच्या आणि इन्कम टॅक्सच्या आणि सगळ्या, तर सगळ्या नामावळी तिथं आता बसलेली आहेत मंत्रिपदावर, असं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. त्यांचा विचार हा भ्रष्ट आहे आणि त्यांचा कुठेतरी आपलं कातडी बचाव करता काही पळाले, काही चला सत्ता मिळता म्हणून चालले. यांचे लाडका बहीण, काल एक जण म्हटलं त्यांचा की तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर आमच्या पुढचं बटन दाबा, कारण यांना बहीण लाडकी नाही, यांना सत्ता लाडकी आहे, हे लक्षात ठेवा. ही लाडकी सत्ता मिळवण्याकरता यांची धडपड चाललेली आहे.
तिजोरीची उधळपट्टी चाललेली आहे, तिजोरी खाली करण्याचं काम चाललेलं आहे. अरे तुमच्या संजय निराधारांचे पैसे अजून पोहोचले नाही. 6 महिने झाले. विचारून पहा तुमच्या लोकांना का संजय निराधारचे पैसे पोहोचले का? ते पोहोचलेले नाही, ही परिस्थिती आहे. अनेक अनुदान पोहोचलेली नाही अवस्था आहे. पूर्णपणे अर्थव्यवस्था मोडकळून टाकलेली आहे. ही अवस्था या सरकारने केली, अर्थमंत्र्यांनी केली आहे, या मुख्यमंत्री आणि त्यांच्या या सर्वांनी केलेली आहे. आणि ते चालतात, ते भारतीय जनता पक्षाच्या हुकमाप्रमाणे चालतात, ते सांगतील तसे चालतात. यांना स्वतःचा आवाज नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला आपलं सरकार आणायचंय, आपल्या शेतकऱ्याचं सरकार आणायचंय, आपल्या कामगाराचं सरकार आणायचंय. प्रचंड बेरोजगारी आहे ती दूर करणारं सरकार आपलं सरकार आणायचंय. महागाई पुन्हा कमी करणारं सरकार आपल्याला आणायचंय. हे विसरून जाऊन चालणार नाही आपल्या सगळ्यांना. आणि ते सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार राहील याची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, लातूरकर बसले म्हणून. एकदा सोयाबीनवर लष्कर आळी आली होती, आठवतं का तुम्हाला? मी कृषी मंत्री होतो. चंद्रपूरला आली होती म्हणून चंद्रपूरला गेलो. साहेब त्यावेळेस अमेरिकेमध्ये दौऱ्यावर होते विलासराव देशमुख साहेब. मी त्यांना फोन केला की इथं खूपच आळी आली, खूप नुकसान झालं. म्हटलं, त्यांनी प्रश्न विचारला का शेतकरी काय म्हणतात, काय दिलं पाहिजे? म्हणलं ते हेक्टरी 5,000 रुपये मागतायत. ते म्हटले जाहीर करून टाका तिथं 5,000 रुपये हेक्टरी. आणि तुम्हाला आठवत असेल तुम्ही लातूरकर, त्यानंतर आळी लातूरलाही आली होती. तीच चंद्रपूरची आळी लातूरला आली. 2 हेक्टरपर्यंत आपल्याला बी मिळाले. अरे जेव्हा ज्यावेळी विलासराव देशमुख साहेब म्हणायचे कोणाला द्यायचं, शेतकऱ्याला द्यायचं ना, मग मागं पुढं पाहू नका. हा विचार असायचा शेतकऱ्याकरता. तुम्हाला सांगतो, हा विचार असायचा कामगारांसाठी, हा विचार असायचा त्यांचा कामगारांसाठी. आणि हा विचार काँग्रेसचा विचार, हे विसरून जाऊन चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला हा विचार पुढे न्यायचा आहे. आपला राज्यघटनेचा विचार पुढे न्यायचा आहे, लोकशाहीचा विचार पुढे न्यायचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा ही विधानसभा महत्त्वाची आहे, हे विसरून जाऊन चालणार नाही. शेवटी भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे, पुन्हा चातुर्वर्ण्य आणणं, पुन्हा मनुवाद आणणं, हा त्यांचा अजेंडा आहे. हे विसरून जाऊ नका. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, राजकारण लक्षात ठेवा. आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याचा आपली प्रतिज्ञा असली पाहिजे. मला निश्चितपणे खात्री आहे की अमित भाई याच्या नेतृत्वाखाली, आदरणीय देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या कार्यकर्त्याच्या याच्यामध्ये लातूरला तर तुम्ही विजय मिळवालच, परंतु मराठवाड्यात आणि महाराष्ट्राच्या विजयामध्ये सुद्धा मोठा सहभाग तुम्ही द्याल याची खात्री मला वाटते. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.